हॅलो फ्रेंड्स, आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. सो आज आपण पाहणार आहोत इंटिग्रेशनचा प्रिव्हियस इयरला विचारलेला क्वेश्चन. ठीक आहे, चला तर मग पाहूया. काय दिलाय क्वेश्चन आपणास? इफ इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा अपॉन 5 प्लस 7 साइन थिटा मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा इक्वल टू ए लॉग ऑफ एफ ऑफ थिटा प्लस सी, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ थिटा डिवायडेड बाय ए. समजलं गाईज तुम्हाला क्वेश्चन काय दिलाय आणि काय विचारलंय ते? तर गाईज हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे सीईटी 2023 14 मे मॉर्निंग शिफ्ट मध्ये. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आता कसं सिम्प्लिफाय करायचं गाईज? सो पहिल्यांदा ऍज इट इज क्वेश्चन लिहून घ्या. लेट इंटिग्रेशन आय इक्वल टू काय दिलंय त्यांनी? कॉस थिटा होल डिवायडेड बाय 5 प्लस 7 टाइम्स साइन थिटा मायनस 2 टाइम्स. सो गाईज इथं काय चेंज करता येईल का? ह्या कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहायचं गाईज? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहायचं. ठीक आहे, इंटू डी थिटा. सिम्प्लिफाय करा. आता काय येणार आहे ते? इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा होल डिवायडेड बाय 5 प्लस 7 साइन थिटा मायनस 2 प्लस 2 साइन स्क्वेअर ऑफ थिटा. ठीक आहे, इंटू डी थिटा. सिमिलरली इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा होल डिवायडेड बाय, ह्याला काय येणार आहे आता मला सांगा बरं? तर हे येणार आपलं 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 7 साइन थिटा 5 मायनस 2 प्लस 3 इंटू डी थिटा. तर मला सांगा, ही क्वाड्रेटिक इक्वेशन आलं राईट? 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 7 साइन थिटा प्लस 3, बरोबर ना? आता काय करायचंय? फक्त आपल्याला साइन थिटा इक्वल टू टी पुट करायचंय. समजलं? किंवा आपण ह्याला पहिलं सिम्प्लिफाय करू शकता, ह्याचे फॅक्टर्स पाडूया नंतर सबस्टिट्यूट करूया, तसं पण चालेल. सो आपण याचं फॅक्टरचं पाडले तर काय येणार आहे? कॉस थिटा होल डिवायडेड बाय, आता ठीक आहे, तर काय येणार आहे याचे फॅक्टर्स? 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 7 साइन थिटा, 3 2 जार 6, 3 2 जार 6, म्हणजे काय येणार आहे इथे? 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 6, राईट? सो इट विल बी 6 साइन थिटा प्लस साइन थिटा प्लस 3 इंटू डी थिटा. आता कॉमन घ्यायचं गाइज आपल्यास. इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा होल डिवायडेड बाय, आता इथे समजा आपण 2 साइन थिटा कॉमन घेतलं तर काय ब्रॅकेटमध्ये राहील? ब्रॅकेटमध्ये राहील साइन थिटा प्लस 3 प्लस 1 अनदर ब्रॅकेट साइन थिटा प्लस 3 ब्रॅकेट क्लोज. समजलं गाइज? यस. नेक्स्ट, आता काय करायचंय? 2 ब्रॅकेट सेपरेट करायचे आपले. तर काय येणार तुमचं इंटिग्रेशन? इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा होल डिवायडेड बाय 2 साइन थिटा प्लस 1 इंटू अनदर ब्रॅकेट साइन थिटा प्लस 3 ब्रॅकेट क्लोज इंटू डी थिटा. बरोबर. आता काय करायचं आपल्याला? या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड ठेवायची गाइज. सो पुट साइन थिटा इक्वल टू टी, सो करस्पॉन्डिंगली कॉस थिटा डी थिटा काय येणार आहे आपला? dt. रिप्लेस करा. काय होणार आहे मग आपलं इंटिग्रेशन? इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 2t प्लस 1 इंटू t प्लस 3. बरोबर. आता मला सांगा, आपल्याला ह्याला कसं रिअरेंज करता येईल? या इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला माहिती आहे ना ह्याची मेथड कशी रिअरेंज करायची. आपल्याला असं करावं लागेल या ठिकाणी. ह्याला आपण एक पार्शियल फ्रॅक्शन यूज करू शकतो किंवा आपण डायरेक्टली सुद्धा करू शकतो जर तुम्हाला फॅक्टर्स माहिती असतील तर. सो इथं काय येणार आहे? 2/5, बरोबर ना? 2/5 असं आपल्याला रिअरेंज करायचे की जेणेकरून न्यूमरेटर मध्ये काय येईल? 1 येईल. त्या प्रकारे आपल्याला रिअरेंजमेंट करायची. सांगा बरं मला काय करता येईल या ठिकाणी? यस, खूप सिंपल आहे गाईज. आता मला सांगा, आपण जर असं केलं 2/5 2t प्लस 1 मायनस 1/5 इंटू t प्लस 3, हे जो ब्रॅकेट क्लोज इंटू dt. ह्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं गाईज, 5 2 जार 10t, 5 2 जार 10t, 10t 10t कॅन्सल होऊन जाईल. नंतर 2t प्लस 1 आहे सॉरी इथं गाईज. ठीक आहे. आता जर आपण नंतर 5 1 जार 5, 3 2 जार 5 3 जार 6, 6 मायनस 5 1,
म्हणजे न्यूमरेटर मध्ये 1 येतंय, बरोबर ना. आता सिम्प्लिफाय करूया आपण. काय येणार याचं इंटिग्रेशन, काय कॉमन काढता येईल का याच्यातून? यस. सो आय इक्वल टू, ह्याच्यातून जर 2/5 कॉमन घेतलं तर ह्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे? 2t प्लस 1 चं लॉग ऑफ मॉड्युलस 2t प्लस 1 होल डिवायडेड बाय 2 मायनस 1/5 इंटू लॉग ऑफ मॉड्युलस t प्लस 3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. बरोबर ना? बरोबर ना? समजलं ना कसं इंटिग्रेशन केलं? आता इथे 2 कॅन्सल होईल, 1/5 इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणून आपण 1/5 कॉमन घेऊ शकतो. तर या ठिकाणी 1/5 इन ब्रॅकेट काय येणार आहे इथं? लॉग ऑफ मॉड्युलस 2t प्लस 1 मायनस लॉग ऑफ मॉड्युलस t प्लस 3. आता मला सांगा, लॉग ए मायनस लॉग बी काय प्रॉपर्टी ती? आपण लॉग ए मायनस लॉग बी ला आपण लॉग ए बाय बी लिहू शकतो, राईट. चला तर मग आपण नेक्स्ट स्लाइड वरती मी थोडस इरेज करतो गाईज. आय होप तुम्ही लिहिलं असेल हे. तर या ठिकाणी आपल्याला लॉगरिथमिकची प्रॉपर्टी यूज करायची आहे, ठीक आहे. चला तर मग लिहूया आपण. हा सांगा काय येईल इथे मला, लवकर, फास्ट. यस. सो गाईज त्याला आपण कंटिन्युटी मध्ये असं लिहू शकतो, 1/5 इंटू लॉग ऑफ मॉड्युलस 2t प्लस 1 होल डिवायडेड बाय t प्लस 3 मॉड्युलस क्लोज प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आता a बाय b का लिहिलं? तर कारण इथे लॉग a मायनस लॉग b आहे, म्हणून आपण a बाय b घेतलं. आता t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आपण t इक्वल टू काय पुट केलं? साइन थिटा पुट केलं गाईज. तर रिप्लेस करा 1/5 इंटू लॉग ऑफ मॉड्युलस 2 साइन थिटा प्लस 1 होल डिवायडेड बाय साइन थिटा प्लस 3 कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. सो गाइज दिस विल बी युअर फायनल आन्सर. ओके. पण त्यांनी विचारले काय क्वेश्चन मध्ये? त्यांनी दिलेला आन्सर आहे आपलं i इक्वल टू a टाइम्स लॉग ऑफ e f ऑफ थिटा प्लस c. आता ह्या दोन्ही जर आन्सरला आपण कम्पेअर केलं तर व्हॅल्यू ऑफ ए किती येईल? आपली व्हॅल्यू ऑफ ए विल बी 1/5 आणि एफ ऑफ थिटाची व्हॅल्यू किती येईल आहे? तर जी ब्रॅकेट मध्ये दिली आहे ती काय आहे? ती 2 साइन थिटा प्लस 1 होल डिवायडेड बाय साइन थिटा प्लस 3. बरोबर ना? आता ए ची व्हॅल्यू भेटली, एफ ऑफ थिटाची व्हॅल्यू भेटली. त्यांनी विचारले काय आपणास? एफ ऑफ थिटा अपॉन ए ची व्हॅल्यू विचारली. त्यामुळे सबस्टिट्यूट करूया आपण या ठिकाणी. एफ ऑफ थिटा होल डिवायडेड बाय ए विच इज इक्वल टू, आता ए 1/5 आहे म्हणजे ते मल्टिप्लाय मध्ये होऊन जाईल 5 इंटू 2 साइन थिटा प्लस 1 होल डिवायडेड बाय साइन थिटा प्लस 3. सो गाइज युअर फायनल आन्सर वुड बी दिस मच. ओके. फायनल आन्सर काय आलं गाइज तुमचं? तर एफ ऑफ थिटा अपॉन ए इक्वल टू 5 टाइम्स 2 साइन थिटा प्लस 1 होल डिवायडेड बाय साइन थिटा प्लस 3. समजलं गाइज? थोडंसं ट्रिकी या ठिकाणीच आहे. ह्या स्टेपला फक्त तुम्हाला तिथं रिअरेंजमेंट करता आली पाहिजे. आता तुम्ही हे जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हेच भेटून जाईल. त्यामुळे ते बाय प्रॅक्टिस तुम्हाला ते येऊन जाईल ऑटोमॅटिकली. सो ट्राय टू प्रॅक्टिस more number of questions like this. You will get easily answer. Okay. So thank you so much guys. See you in the next class. Please write it down.